समाजाला एसटी मधून आरक्षण मिळावं याकरता दिनांक 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी दीपक बोराडे उपोषणाला बसले होते। यापूर्वी त्यांनी अनेक धनगर समाजाला आरक्षण मिळवण्याकरता आंदोलनं केली आहेत, तर निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ अशी ग्वाही दिली होती असं त्यांचं म्हणणं आहे। पण शासनाने त्यांच्या मागण्या आजपर्यंत पूर्ण केल्या नसल्याचं मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 17 सप्टेंबर रोजी दीपक बोराडे हे उपोषणाला बसले। आज उपोषणाचा चौथा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे। शेकडोंच्या संख्येने धनगर बांधव या ठिकाणी एकत्र आले। विशेष म्हणजे या आंदोलनाला राजमाता अहिल्यादेवी होळकर परिवाराचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी भेट दिली। त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। ते म्हणाले, हे आंदोलन सकल धनगर समाजाकरता आहे, त्यामुळे समाजानं जागृत होऊन संघटित होऊन या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे। ते पुढे म्हणाले की दिनांक 22 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत आणि 24 तारखेला भव्य मोर्चा काढणार आहोत। या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने धनगर बांधव येतील असंही भूषण सिंह होळकर यांनी सांगितलंय। घटनेनेच ते आरक्षण दिलेलं असताना ते आज आपल्यापासून हिरावून घेण्यात आलेलं आहे आणि याचं एकमेव कारण आहे आपण जागरूक नाही। आज इथं उज्ज्वलाताई आलेले आहेत, आमचे माजी आमदार वडकुते साहेब इथं आहेत, रामनाथ मंडलिक साहेब आहेत, इथं प्रकाशराव नाईक आलेले आहेत, हिंगोलीहून अनेक मंडळी आहेत, राऊत साहेब समोर बसलेले आहेत, वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून लोक इथं जमत आहेत। पण ज्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की आम्ही 2 नंबरचा समाज आहोत, म्हणजे जनसंख्येच्या दृष्टीनं 2 नंबरचा म्हणत असताना आज आपण इथं जर पाहिलं तर ही संख्या पुरेशी नाहीये। तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही घरी बसायचं आणि या एका माणसाने किंवा या बाकीची जी माणसं आज इथं जमली आहेत त्यांनीच फक्त तुमचा लढा लढावा? तर असं होणार नाही। तुम्हाला जर खरोखर आपल्या भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जर आपल्याला हे आरक्षण मिळवायचं असेल, त्यांचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल, तर आज प्रत्येकाला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला हा माझा लढा आहे, हा माझ्यासाठीचा लढा आहे, म्हणून आज इथं कुठतरी उतरलं पाहिजे असं मला वाटतं। इथे या सर्वांनी सांगितलं, इतिहास नक्कीच आपला गौरवशाली होता, पण जसा इतिहास गौरवशाली होता तसा आपल्याला वर्तमान घडवायचंय, भविष्य सुद्धा घडवायचंय आणि त्यासाठी आपल्या हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मिळाल्या पाहिजेत का नको? आज आपण वेगवेगळ्या पक्षामध्ये, गटातटामध्ये विभागलेलोय, समाजाच्या अधिक पक्ष आपण बघतो, याच्यामुळे आज आपल्याकडे दुर्लक्ष केलं जातं, हे लक्षात ठेवा प्रत्येक। मी कुठल्या जातीचं नाव घेणार नाही, पण मागच्या काही काळामध्ये आपण काही आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये पाहिली आणि कशा पद्धतीनं त्यांनी या सरकारला गुडघ्यावर आणलं, ह्याच्यातून कुठेतरी आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि संपूर्ण ताकदीनं आपण इथं जमलं पाहिजे। बरं, हे निर्णय घेण्याचं कुणाकडे जबाबदारी आहे? तर शासनाकडे आहे। मागच्या 10 वर्षापूर्वी 2014 मध्ये आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ। आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला त्यांच्यावर, ठेवला की नाही ठेवला? मतदान दिलं ना, झाडून धनगर समाज सगळ्या महाराष्ट्रातला त्यांच्या पाठीशी उभं राहिला। मग काय झालं? तुम्ही स्वतः सीएम साहेब, तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्हाला न्याय कळतं, तुम्हाला लॉ कायदे सगळे कळतात, मग आम्ही असं समजायचं का की तुम्ही 2014 मध्ये आम्हाला खोटं बोलला आणि आमची फसवणूक केली? तुम्हाला कायदा कळत असताना, सगळ्या गोष्टी कळत असताना, एक सुशिक्षित नेतृत्व असताना तुम्ही या समाजाची दिशाभूल करून आमची मतं घेतली, हे आम्ही समजायचं का? याचं उत्तर मला मुख्यमंत्र्यांच्याकडनं पाहिजे। बरं ठीक आहे, आम्ही समजलं तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही, काही तांत्रिक अडचणी असतील, मग तुम्ही म्हणाला जे आदिवासींना ते आम्ही धनगरांना देऊ, त्याचं काय झालं? 1000 कोटी देतो म्हणाले होते, दिले का? 1000 कोटी मिळाला का? निधी निघाला कुठला? GR? त्याच्यानंतर म्हणाले आम्ही महामंडळाला निधी देऊ, 10 वर्ष झाली महामंडळाला अध्यक्षच नाही, निधी तर लांबची गोष्ट। मागच्या 15 दिवसापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये मेंढपाळांना मारहाणीचे प्रकरण काही नवीन नाहीत, संबंध महाराष्ट्रामध्ये होत आहेत, पण या परभणी जिल्ह्यामध्ये एक मेंढपाळ त्या भागामध्ये स्वतः त्याने जमीन विकत घेतली
आणि तो तिथं जमीन विकत घेऊन त्याच्या मेंढ्या तिथं चालवतो, तर त्याचा सुद्धा लोकांना त्रास व्हायला लागला. स्थानिकचा आमदार म्हणतो की तू इथं राहायचं नाही, गावातून निघून जा. अरे तुझ्या बापाचं गाव आहे का? लोकशाही आहे. आमच्या पूर्वजांनी लढाई करून हा देश स्वतंत्र केला आणि तुम्ही आम्हाला म्हणता निघून जा. ही असली थेरं खपवून घेतली जाणार नाहीत. आणि या सत्ताधारी आमदारांना माझं हेच सांगणं आहे की हा मेंढपाळ पूर्व काळापासून इथं मेंढ्या चरवत आलेला आहे. त्याच्या चराव जमिनी तुम्ही हडप केल्या, गाय रानाच्या जमिनी तुम्ही हडप केल्या आणि नेत्यांच्या घशात घातल्या. आणि तुम्ही मेंढपाळांना म्हणता काय तुम्ही इथं चरायचं नाही, दुसरीकडे जावा, तुमची व्यवस्था बघा. आम्ही सुद्धा या लोकशाहीमध्ये मतदार आहोत, आम्ही सुद्धा तुम्हाला मतदान केलंय, आमचाही तितकाच अधिकार आहे. त्यामुळे मला या माध्यमातून हेच सांगायचं आहे, मेंढपाळाच्या अंगाला जर कोणी हात लावायचा इथून पुढे प्रयत्न केला, माझा स्वभाव सामोपचारानं सगळ्या गोष्टी घेण्याचा आहे. मी सहसा आक्रमक होत नाही, पण इथून पुढे जर कुठल्या मेंढपाळाला कोणी दमदाटी केली. सर, काय सांगणार तुम्ही आज या ठिकाणी पोलिसांना भेट दिलेली आहे, तुम्ही दीपक बोराडे यांना उपचार घेण्याची आणि काळजी घेण्याची विनंती केली आहे. काय तुमचा इशारा असणार आहे? ज्यांना प्रोसेस देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. दीपक बोराटे हे समाजासाठी अनेक वर्षांपासून कार्य करतात. अत्यंत प्रामाणिकपणे ते हे कार्य करत आहेत आणि आज सुद्धा हे आमच्या धनगर समाजाच्या एसटी आरक्षणासाठी इथं उपोषणाला बसलेले आहेत. मी या माध्यमातून शासनाला हेच सांगेन की 10 वर्ष या समाजाने तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला. 2 निवडणुकांमध्ये तुम्हाला चांगलं घवघवीत यश इथं मिळवून दिलेलं आहे. तुम्ही जे तुमचे शब्द दिले होते की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही आरक्षण देऊ, हे तुम्ही विचार करून दिले नव्हते का? जर दिले नसतील तर त्याचं तुम्ही उत्तर द्या आणि कबूल करा की मी समाजाची दिशाभूल केली. हे मी मुख्यमंत्र्यांना या माध्यमातून सांगू इच्छितो आणि त्यांना ही विनंती करू इच्छितो की प्रत्येक वेळेला तुम्ही किती फसवणार आहे. तुम्ही म्हटलं आरक्षण देत नाही तर आम्ही जे आदिवासींना ते धनगरांना देऊ. त्याचं काय झालं? 1000 कोटी निधी देतो म्हणाला होता, ते 1000 कोटीच्या निधीचं काय झालं? विद्यार्थ्यांना जे हॉस्टेल्स तुम्ही अरेंज करून देतो म्हणताय, त्याच्यामध्ये तुमच्याच पक्षाचे आणि वेगवेगळे नेते हे भ्रष्टाचार करतायत. ते भ्रष्टाचार उघडकीस येतोय. मग तुम्ही इतके दिवस करताय काय? तुम्ही धनगर समाजाला जर असंच गृहीत धरणार असाल तर इथून पुढे हा समाज हुशार झालेला आहे, जागरूक झालेला आहे, तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. 22 तारखेला आम्ही सगळीकडे महाराष्ट्रभर निवेदन देणार आहोत दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली. ते निवेदन दिल्यानंतर 24ला इथं मोर्चा होणार आहे. अत्यंत शांततापूर्ण पद्धतीने तो मोर्चा होणार आहे. आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास ठेवतो, शासनावर आमचा भरोसा आहे. पण शासन जर या भरोशाला निष्काळजीपणानं दुर्लक्षित करणार असेल तर तिथून पुढे धनगर समाज जर आक्रमक झाला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल. शेवटचा प्रश्न, आपण आता बोलताना इशारा देखील दिला की जर मागण्या पूर्ण झाल्यानंतर यापुढे आमदार खासदारांच्या घरासमोर आपण उपोषण करणार नाही, निश्चितच. कारण मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जे आंदोलनं होतात त्याच्यात आपण रस्ते बंद करतो, रेल्वे अडवतो, ह्याच्यामुळे सामान्य नागरिकाचं नुकसान होतं. दोष नागरिकाचा नाहीये. आम्ही सामान्य नागरिकांनी ज्या लोकांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं, ज्यांना मंत्री केलं, त्या लोकांची जबाबदारी आहे की पब्लिकसाठी जे योग्य निर्णय ते घेतले पाहिजेत. म्हणून आंदोलनं सुद्धा होताना त्यांच्या दारामध्ये झाली पाहिजेत. ज्यावेळेला मंत्री लोक त्यांच्या घरामध्ये बंद होतील त्यावेळेला ते योग्य निर्णय घेतील असं आम्हाला वाटतं. मुंबई जाण्याचा आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्याचा देखील आपण इशारा दिला. नाही, ते आम्ही आधी पूर्वी आता जी आमची ठरलेली रूपरेषा आहे, 22 तारखेची निवेदनं, 24चं आंदोलन म्हणजे मोर्चा, आणि मग त्याच्यानंतर दीपक भाऊ आणि सर्व धनगर समाजातले सर्व पक्षातले नेते आम्ही सगळेजण एकत्रित बसून ठरवू की काय केलं पाहिजे आणि मग एकत्रितपणे आम्ही ती भूमिका ठरवू.